हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर श्री गुरुदेव दत्त. तर आज मी सकाळी सकाळी गुरुदेव दत्तांचं नाव घेते बिकॉज आम्ही चाललो आहे बगूरजवळ असलेल्या देवगड असं म्हणून आहे. तिथे श्री गुरुदेव दत्तांचं खूप छान असं मोठं मंदिर आहे. मी खूप वेळा रोडवरनं जाताना वगैरे बघितलं होतं ते, म्हणजे बाहेरची कमान बघितली होती. खूप मोठी भव्य कमान आहे आणि तिथे बाहेर 2 हत्तीचे मोठे मोठे स्टॅच्यू वगैरे पण आहे. 2 द्वारपाल पण आहे तिथे मोठे मोठे बाहेर बनवलेलं आहे पूर्ण असं स्टॅच्यू टाईप. तर मला खूप दिवसांपासून इच्छा होती आणि मी खूप ऐकलेलं पण होतं, सो मला खूप दिवसांपासून जायचं होतं देवगडला बट पॉसिबल होत नव्हतं. मग आम्हाला काम होतं वैजापूरला, मग आम्ही ते वैजापूरचं काम केलं आणि मग आम्ही देवगडला जायला निघालो. तर बघू शकता तुम्ही, पण फायनली पोहोचलं आहे आणि ते स्टॅच्यू पण बघू शकता तुम्ही ज्याच्याबद्दल मी बोलत होती. आणि कमानही बघू शकता, किती सुंदर अशी कमान आहे आणि खूप छान असं मंदिर आहे हे. आणि हे बाहेर रोडवर आहे आणि इथून मध्ये गेल्या मे बी 3-4 किलोमीटर अंतर आहे मध्ये. आणि मध्ये गेल्यानंतर मग ती कमान लागते आणि मग देवगडचं ते मंदिर वगैरे आहे. बघू शकता तुम्ही, ती कमान दिसते दुरूनच. हे मंदिर खूप सुंदर असं आहे, इतकी स्वच्छता आहे तिथं, इतकं छान असं मंदिर आहे, इतकं मेंटेन केलेलं आहे, खूप छान असं मंदिर आहे. चला तर फायनली आम्ही पोहोचलो आहे. या कमानीतून मध्ये गेल्यानंतर भरपूर अशी मोठी त्यांनी पार्किंग वगैरे बनवलेली आहे. आणि आम्ही गेलो होतो संडेला, त्याच्यामुळे तिथे गर्दी वगैरे तर खूप जास्त होती. बघू शकता तुम्ही, गाड्या वगैरे किती पार्क वगैरे केलेल्या आहे, जास्तच गर्दी होती. हे समोर दिसतंय, इथून मध्ये गेल्यानंतर गोशाळा वगैरे आहे त्यांची. खूप आम्ही तर मध्ये वगैरे नाही गेलो आहे, बट तिथे गोशाळा वगैरे होते, बाहेर लिहिलेलं वगैरे होतं. आणि हे आमचे लुक आहे. आणि हे समोर दिसत आहे, हे सगळे भक्तिनिवास आहे. आणि तुम्ही क्लीनलीनेस बघू शकता, किती जास्त क्लीन आहे ते. आणि खूप छान असं मंदिर आहे. इथनं एंट्रन्स आहे, या एंट्रन्समधनं मध्ये गेल्यानंतर एक पाय वगैरे असं वॉश करण्यासाठी जागा बनवली त्यांनी. आणि तिथून पुढे हे मंदिर आहे. किती छान दिसतंय बघू शकता तुम्ही. म्हणजे मी जेवढा विचार करत होती की इतकं छान मंदिर आहे, खूप लोकांकडनं ऐकलं होतं मी, तेवढंच सुंदर हे देवगडचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही, हा मेन त्याचा गेट आहे. इथनं एंट्रन्स केल्यानंतर त्याच्यानंतर इथे ही लाईन बघू शकता तुम्ही, किती जास्त अशी गर्दी होती. आणि हा मोठा पॅसेज होता आणि ते समोर दिसतंय हे मंदिर आहे. इथे हे मंदिराचा फोटो टाकला आहे मी तुम्हाला बाहेरूनच. आणि तिथून मध्ये गेल्यानंतर आहे, मध्ये फोन वगैरे अलाऊ नाही आहे, म्हणजे कॅमेरा वगैरे अलाऊ नाही आहे मध्ये. इथनं मध्ये गेल्यानंतर तिथे जाऊन आम्ही दर्शन करून आलो. त्यानंतर हे बाहेर सिद्धेश्वर मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन हे एक किसनगिरी महाराजांचं म्हणजे त्यांनी तिथे जिवंत समाधी घेतली आहे या मंदिराच्या जागेवर. असं बॅक साईडने जाऊन त्यांचं खाली एक मंदिर आहे. खाली वरती पण दर्शन घेता येतं आणि खाली पण दर्शन घेता येतं. तर आम्ही चाललो आहे आता खाली दर्शन घेण्यासाठी. तिथून बाहेर निघाल्यावर इकडे आपण मागे एक रिवर आहे, प्रवारा रिवर म्हणून. आणि त्या प्रवारा रिव्हरकडे जाण्यासाठी रोड आहे. म्हणजे दिसते पण ती रिवर पूर्ण. आणि त्या रिव्हरच्या कॉर्नरलाच हे मंदिर बनवलेलं आहे. आणि त्यानंतर मग खाली बोटिंग वगैरेचं पण ऑप्शन आहे. तिकडे आम्ही चाललो आहे खाली. खूप छान असं मंदिर आहे आणि खूप शांतता, खूप छान असं वाटतं. मला तर खूप जास्त आवडलं हे मंदिर. आणि गर्दीही खूप होती. त्यानंतर हे दिसतं इकडे ग्राउंडसारखं, तर हे दत्त जयंती वगैरे असं काही प्रोग्राम असला तर जेवणासाठी वगैरे सोय केलेली त्यांनी. आणि ही आहे प्रवारा नदी, तर तिथनं बोटिंग वगैरे ऑप्शन आहे. चला तर आमचं झालं आहे दर्शन वगैरे आणि आम्ही घरी यायला निघालो आहे. कमान बघू शकता तुम्ही, किती छान अशी कमान आहे. त्यानंतर आम्ही थांबलो होतो एका हॉटेलला आणि तिथे असं खेळायला ट्रम्पोलिन वगैरे होते. तर शंभू आले होते आमच्यासोबत, तर शंभू खेळत वगैरे होते. जेवण वगैरे झालं आणि आम्ही घरी यायला निघालो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.